तर सध्या जे आपण दृश्य बघतोय ती लालबागच्या राजाच्या ज्या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान केलंय त्याची मोजदाद सुरू आहे तिकडची आपण थेट दृश्य बघतोय। आपण बघितलं होतं काल पहाटेपासून दर्शनाला सुरुवात झाली आणि मध्यरात्रीपासूनच मोठ्या रांगा लागलेल्या होत्या। यावेळेला भाविकांनी भरभरून दान केलेलं आहे। राजाच्या चरणी काही लोकांनी नवस बोलले होते। त्या सगळे भाविक यांनी जी दान केलेलं आहे ते दान त्याची मोजदाद सध्या सुरू आणि ती दृश्य आपण बघतोय। उद्या जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देतात। उद्या आपण बघतोय खरं तर दुसराच दिवस मात्र मोठ्या प्रमाणात भाविकांनी दान केलेलं आहे। आपण हे थेट दृश्य पाहतोय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या कार्यक्रमामध्ये, जिथे लालबागच्या राजाला पहिल्या दिवशी ज्या लाखो भाविकांनी जे दान अर्पण केलेलं आहे त्या दान केलेल्या अर्पण केलेल्या रुपयांची आता मोजदाद जी आहे ते सुरू झालेली आहे। आपण थेट दृश्य पाहतो आहोत। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे खजिनदार टीम आहे ती खजिनदार टीम आता इथे आपण इथे पाहतोय जे मोटर केलेलं आणि समोर आपण दृश्य पाहतोय की लालबागच्या राजाला एका भाविकाने अमेरिकन डॉलर जे आहे ते दिलेले आहेत। अमेरिकन डॉलरचा एक हार जो आहे तो मोठा इथे दिलेला आपण पाहतो आहोत आणि संपूर्ण मोजदाद जी आहे ती आज सुरू होणार आहे। थोड्याच वेळानंतर सोने आणि चांदीच्या हुंडी जी देखील इथे उघडल्या जाणार आहेत आणि आपण पाहतो की हार जे आहेत लालबागच्या राजाला जे घालण्यात आलेले ते अनेक नोटा ज्या आहेत भारतीय नोटा त्यांचे देखील घालण्यात आलेले आहेत आणि त्याच नोटा ज्या आहेत त्या आता इथे मोजदाद केली जाणार आहे। आणि या मोजदादीसाठी लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महाराष्ट्र बँक आणि त्याचबरोबर जीएस महानगर बँक यांच्या कर्मचाऱ्यांना इथे नियुक्त केलेले आहे। दोन बँकेचे कर्मचारी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। ते सर्वजण इथे हे सगळं पैशांची मोजदाद जी आहे ती केली जाणार आहे। आणि एकूणच आता आपण जे समोर दृश्य पाहतोय काही पत्र जे ते देखील इथे आलेले आहेत आणि या पत्रांच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय की सर्व पत्र जे आहेत ती काही भाविकांनी जे आहे ते आपल्याला इथे आलेले म्हणजे पत्र जे आहेत ते आपल्याला इथे ठेवण्यात आलेले आहेत। अनेक लाडक्या बाप्पाला इथे अर्पण केलेली आहेत पत्र, ती पत्र देखील आपण इथे पाहू शकतो। आपण इथे दृश्य इथे पाहिलं सोहळ्याला आपण त्या सर्व देवदेव पत्रिका अर्पण करतो, अनेक वरिष्ठ नागरिकांना पत्रिका अर्पण करतो, आपल्या श्रोत्यांना पत्रिका सध्याची आपण दृश्य बघतोय ती दृश्य आहेत लालबागची। लालबागच्या राजाच्या चरणी अनेकांनी दान केले आणि त्याची मोजदाद तो हार इथे लालबागच्या राजाला अर्पण केलेला हार जो आहे तो केलेला आपण पाहतो आहोत। असे सगळे निधी जो आहे तो लालबागच्या राजाला इथे अर्पण केलेला आहे आणि या निधीमधून अनेक समाज उपयोगी उपक्रम जे आहे ते लालबागचा राजा मंडळ इथे करत असतं। आपल्यासोबत लालबागच्या राजाचे खजिनदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मंगेशजी, काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे निधीचा उपयोग करता, आता ही मोजदाद कशी होणार आहे आणि आता ही काल पहिल्या दिवशी पेटी आहे। ही जे आपण सकाळी ओपनिंग केली ही पेटी आहे ती रात्री 10 वाजेपर्यंत आहे। आता ही पेटी मोजण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी, जीएस महानगर बँकेचे कर्मचारी, आमचे सल्लागार, आपले सन्माननीय, माझ्याबरोबर जे कार्यकारिणी सदस्य व माझा स्टाफ, एकूण आम्ही आपलं 80 जणांची फौज आहे ती आता आम्ही मोजायला घेणार प्रत्येक जण। आणि ही मोजून ही मोजेपर्यंत आम्हाला संध्याकाळ होते आणि ही मोजून झाल्यावर सगळी ते पैसे आम्ही संध्याकाळी बँकेत जमा करतो। मिळालेल्या निधीचा उपयोग लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कशा प्रकारे? जसं बघायला गेल्याप्रमाणे आमचं लालबागचा राजा डायलिसिस सेंटर आहे, आपलं ग्रंथालय आहे, आपलं पुस्तक पेढी आहे, आपलं कॉम्प्युटर सेंटर आहे आणि आपणच जी जुनी आपली जी होती ती म्हणजे पेशंट हेड्स म्हणजे विविध आपल्या रुग्णालयांना मदत आपण करतो। त्याप्रमाणे आपण हे पैसे जमलेले आहेत म्हणजे 10 दिवसात ते आपण वर्षभर हे सगळं आपल्या जनसेवेसाठी आपण हे करतो। अनेक पत्र देखील आपल्या लाडक्या बाप्पाला अनेक भाविकांनी लिहिले, लहान मुलांनी देखील पत्र लिहिली आहेत, एका भाविकांची पत्रिका देखील अर्पण केलेली आहे। एक वेगळं नातं लालबागच्या म्हणजे प्रत्येकाची भावना ही वेगळी असते, आपण जी बोलून सांगू शकत नाही अशी भावना असते। काय ते पत्राद्वारे करतात की माझं हे नवस होतं, हे मी माझं पूर्ण झालेलं नवस आहे। काय लग्न जमत नाही त्याप्रमाणे ते नवस येतात, म्हणजे लग्न ठरलं मग ते पत्रिका अर्पण करतात। आपण पाहतो की पत्रिका जशी अर्पण केलेली आहे तसे अनेक पत्र देखील इथे लालबागच्या राजाला अर्पण झालेले आहेत। अनेकांनी आपण पाहतोय की लिफाफ्यामधून अनेक पत्र जे आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला इथे लिहिलेले, अनेकांनी आपली वस्त्र जी आहे जे ते इथे लालबागच्या राजाला अर्पण केलेले आपण पाहू शकतो। आणि संपूर्ण हा जो निधी आहे त्याची आता मोजदाद केली जाणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्र आणि जीएस महानगर या दोन बँकेचे कर्मचारी या संपूर्ण मिळालेल्या निधीची मोजदाद जी पुढील 10 दिवस करणार आहेत आणि लालबागच्या राजाला जे भरभरून दान
भाविकांनी केलेलं आहे त्याचे मोजदाद आता केले जाणार. या सर्व केलेल्या दानाचा उपयोग लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रमांसाठी सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वापरत असतं, करत असतं. हे अनोखी अशी दृश्य आपल्याला लालबागच्या स्थळातून आपल्याला बघायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात देणगी दिलेली आणि त्या देणगीची मोजदाद आज खरं तर केली जाते. काल पहिला दिवस होता आणि कालच्या पहिल्याच दिवसात दानपेटीमध्ये अनेक भाविकांनी जी देणगी दिली आहे त्याची मोजदाद सध्या आपल्याला होताना दिसते. या निधीमधून अनेक समाजोपयोगी कामं केली जातात, त्याचीच माहिती आपण आता नुकतीच ऐकली.